आमची युती ओरिजिनल भाजपशी आहे असं मत शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड नेहमीच व्यक्त करतात। त्याचा प्रत्यय खुद्द भाजपलाच या निवडणुकीमध्ये आला आहे। भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांचा विजय, पक्षातील उमेदवारांचा पराभव झाला आहे। निवडून आलेल्या 14 पैकी पूर्वीपासून भाजपात काम करणारे फक्त 4च नगरसेवक आहेत। त्यामुळे महापालिकेत ओरिजिनल भाजप हा 4 नगरसेवकांचाच असल्याची स्थिती सध्या दिसून आली आहे। महापालिकेमध्ये आतापर्यंत शिवसेना आणि भाजपची युती होती। युती नव्हती अशी ही पहिली निवडणूक ठरली आहे। त्याचा सर्वाधिक फटका भाजपला बसला आहे। भाजपचे 2013 मध्ये 9 नगरसेवक निवडून आले होते। त्यामध्ये सुवेंद्र गांधी, बाबासाहेब वाकळे, मालन ढोणे, मनीषा काळे बारसकर, दत्ता कावरे, श्रीपाद छिंदम, उषाताई नलवडे, महेश तवले आणि नंदा साठे यांचा समावेश होता। दत्ता कावरे हे शिवसेनेत गेले आणि पुन्हा निवडून आले। श्रीपाद छिंदमची भाजपमधून हकालपट्टी झाली आणि तो अपक्ष म्हणून पुन्हा निवडून आला। मनीषा काळे बारसकर यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही। त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्याही पराभूत झाल्या। विद्यमान नगरसेवकांपैकी सुवेंद्र गांधी, उषाताई नलवडे, महेश तवले, नंदा साठे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे। पूर्वीपासून भाजपात असलेले आणि विद्यमान नगरसेवकांपैकी बाबासाहेब वाकळे आणि मालन ढोणे हे 2च नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत। पूर्वीपासून भाजपात काम करणारे महेंद्र उर्फ भैया गंधे आणि माजी सभापती सोनाबाई शिंदे या निवडून आल्यात। त्यामुळे ओरिजिनल भाजपची संख्या फक्त 4च असल्याची दिसून आली आहे। केडगावचे नगरसेवक भाजपात नसते तर भाजपची महापालिकेतील संख्या 10 इतकीच होती असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।